तर आज आम्ही चाललो होतो बाहेर. तर बाहेर म्हणजे कुठं तर थोडासा किराणा वगैरे भरायचा होता. संपलं होतं सामान माझं आणि तेच आम्ही भरण्यासाठी बाहेर निघालो होतो. आणि सुट्टी असली की असं बाहेर काय काय कामं असतात ते करून घेतो. तर इथं मग किराणा वगैरे भरला आणि थोडासा राहिला होता. मुलांना जे पाहिजे ते घेत होते आणि मला पण जे हवं आहे ते मी शोधत होते. तर असं आमचा थोडासा किराणा राहिला होता. आत्ता सगळा बऱ्यापैकी भरून झाला होता. नंतर इथे वरच्या साईडला आलो होतो आणि इथं शॅम्पू परत जे काय काय असतं ते होतं. नंतर ते सगळं घेतल्यानंतर आम्ही आलो होतो मिस्टर DIYमध्ये. तर इथे ना खूप साऱ्या गोष्टी भेटतात आणि सगळं भेटतं इथे. तर तुम्ही एकाच ठिकाणी ना तुम्हाला काय पाहिजे असलं ना तर तुम्ही जाऊ शकता. आणि हे पुण्यामध्ये म्हणजे आमच्या तिथून जवळ होतं. त्यामुळे मुलांचा हट्ट होता की जायचं एकदा म्हणून घेऊन आलो होतो आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. घेण्यासारख्या पण होत्या, पण मी एवढं काही घेतलं नाही. मुलांना पाहिजे होतं त्यांनीच घेतलं आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या तिथं. जे पाहिजे ते भेटत होतं. एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासून तुम्हाला मी दाखवत आहे. खूप साऱ्या होत्या, मी त्यातल्या थोड्याच तुम्हाला गोष्टी दाखवल्यात. तर जे म्हणजे घरातलं सामान किंवा बाहेरचं किंवा मुलांचं आपलं सगळं सामान होतं. आणि तुम्ही बघू शकता किती छान छान प्रकारे आहे इथं. आणि एका स्टोअरमध्ये एवढं सगळं भेटत असल्यावर कुठे जायची गरजच नाही, एवढं छान होतं. तर इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या. मी पहिल्यांदाच आले होते, पण मला छान वाटलं येऊन. नंतर तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला इथे ना बटाटे भजे बनवायचे होते, कारण ह्यांची फर्माईश होती. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.